मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चाललेलो आहे मुंबईला। तर माझ्यासोबत आज कोणच नाही, एकटाच आहे मी, कारण की माझ्यासोबतचे जे आहेत ते जरा पर्सनल लाईफमध्ये घेतलेले आहेत। तर आपण जाऊया। तर मी एकटा नाही आहे, मला माहिती आहे, कारण की माझ्यासोबत आहे तुम्ही सगळे। चला तर आपण जाऊया तिकीट काढायला, कारण की तिकीट बिना तिकीटचा कुठे प्रवास करू नका, पकडल्यावर लय फाईन मारतात। तिकीट घेतलेली आहे, जाऊ आपण 6 नंबरला, फास्ट ट्रेनने जाऊ, फटफट जाऊ, फटफट येऊ। फायनली बसलो मी खिडकीमध्ये, खूप गर्दी आहे। ट्रेनमध्ये बसायची वेगळीच मजा आहे एवढ्या गर्दीमध्ये। गाईज, ही गर्दी बघून मला एक विचार आला की हे एवढे रोज जॉबला गर्दीतून ट्रॅव्हल करतात, ते कसे करत असतील ना भाई। या सगळ्यांना सलाम आहे माझा। ये क्या है गाइस, तुम्हाला पण एवढीच खुशी होते का विंडोच्या बाजूला बसून जेवढी मला झाली? ट्रेनमध्ये बसल्यावर टोन एवढं चिकट काय होतं काय सांगू। वातावरण पण मस्त आहे, पावसाळ्यात तरी पण टोन चिकट होतं। किती गर्दी होते ना, आता बघा गर्दीच नाही। आपण लय मागे बसलेलं वाटतं, खूप मागे आलो। मागून आपण हळूहळू चालत जाईल, बघू कसं काय ते। आता कोणत्या साईडला यायचं ते पण मला आयडिया नाही। गेलेलो मी एकदा त्यांच्या दुकानात, बॅग झोन करून आहे, शिफ्ट करून आहे, त्यांचं दुकान आहे, त्यांच्या इथं जायचं आहे। बघू कसं काय। माईक घ्यायचा होता ॲक्च्युली छोटा त्याच्यासाठी, कारण की आवाज येत नाही ना बरोबर तुम्हाला, त्यामुळे माईक घ्यायचा होता। बघू कसं काय ते समजेलच तुम्हाला, तुम्ही पण असाल माझ्यासोबत, मी पण आहेच, बघू। मला इथे ना वंदे भारत ट्रेन दिसले, तर जरा तिथे जाऊन तिला समोरून बघू कशी दिसते, तुम्हाला पण दाखवतो, मी पण बघतो। कैसा लगा मेरा मजाक? ही आपली ओजी जुनी आली, ही नवीन वाली ओजी वंदे भारत। हा पंखा जर का माझ्या घरी लावला तर ये बड़ी अच्छी बात कही आप। तर आपण आलेलो आहे मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, तर इथेच कुठेतरी फोर्टचा राजा बसला वाटतं। इथे 2-3 बॅनर पण लागले फोर्टच्या राजाचे। हा भेटला आहे बघा, इथेच आहे फोर्टचा राजा। वाव, येऊ आपण गणपतीमध्ये। रक्षाबंधनसाठी कोण बहिणी वगैरे असतील तर DM करा मला, लगेच तुम्ही राखी बांधून घ्या। तर आपण त्या गल्लीमध्ये आलेलो आहे, इथे सगळे कॅमेरा ॲक्सेसरीज वगैरे तसंच काहीतरी आहे। थोडं लांब जाऊ। हॅलो गाईज, तर आपण हा माईक घेतलेला आहे टेस्टिंगसाठी, तर काकांनी दिलेला आहे टेस्टिंगसाठी। असा लावून बघतो जरा कसं वाटतंय, येतो आवाज वगैरे येतो कसं, जरा सांगा। वरती लाव बोलता, अजून इथे लाव, असं नॉर्मली बघू आवाज जरा। हा नॉर्मलवाला माईक, आता नॉईज कॅन्सलेशन बघू आली, आता नॉईज कॅन्सलेशन याच्यामध्ये हो, आता नॉईज कॅन्सलेशन वाला बघू कसं दिसतंय, काय दिसतंय। व्हिडिओ फुल चालूच आहे, काकांनी पकडला कॅमेरा। दुसरावाला माईक दिला काकांनी टेस्ट करायला, तर बघू जरा ह्याची पण क्वालिटी ह्याच्यामध्ये आहे ते। आवाज जरा सांगा आपल्याला, पंखे खाली उभा बरोबर, कारण की आवाज चेक करायला नॉईज कॅन्सलेशन आहे का नाही, बघू जरा। टेस्टिंग 1 2 3 4 माईक 1। आम्ही आता नॉर्मलवरती बोलतोय, ही ब्लू लाईट आहे नॉर्मलमध्ये, आणि मी ह्या डिस्टन्सला आता बोलला तर थोडासा आवाजामध्ये फरक पडेल। मी आता हे बटन प्रेस करतोय, प्रॉपर ग्रीन लाईट आले, ओके। हे आता प्रॉपर नॉईज कॅन्सलेशन आहे। माईक 1 माईक आपण नवीन माईक घेतलेला आहे, आता त्याचं अनबॉक्सिंग पण केलं आहे। बॅग झोन मुंबई इथून घेतला आहे, चांगलेच राशील बाई, एकदम डिस्काउंटमध्ये करून दिला आपल्याला। आपण माईक घेतलेला आहे, आता तुम्ही मला वाटतं सांगा माईकमध्ये चांगला आवाज येते माझा का नॉर्मल व्हिडिओमध्ये आवाज येतो। एक जण भेटला, त्याला बोला जरा व्हिडिओ काढ माझी, तो व्हिडिओ काढते, बघून घ्या माईक कसा वाटतं आपल्याला।
तर आपण नवीन माईक घेतलेला आहे, तर आता माईक परचेस करून आपण चाललोय आता FS ला जाऊ. या इथं आलोय तर FS का नाही जाऊ, FS ला जाऊ, तिथे बघू काहीतरी खाऊ आणि जर का कपडे आवडले तर घेऊ, नाहीतर मग नाही घेऊ, आपण तसंच घरी जाऊ. तर गाईज आपण नवीन चष्मा घेतलेला आहे, तिथे FS ला पोहोचलेलो आहे. तर जरा एक राऊंड मारून फोडून मागून सही करून राऊंड मारून खाऊ गल्लीत जाऊ, खाऊ काहीतरी आणि मग घरी जाऊ. चला. तर इथं फिरतो तर आहे पण काय असं वाटत नाही चांगलं असं की घेऊ शकतो किंवा नाही, ठीकठाक आहे, नॉर्मल लेवलवर आहे सगळं. कंटाळा आला पण इथे फिरून फिरून, आता मला असं वाटतं घरी जाऊ, बस झालं. CST दहीपुरी घेतलेली इथे, दहीपुरी खाऊ आपण, कशी लागते. निघालेलो आहे मी आता, ते दहीपुरी आणि पाणी घेतलं, पाणी पिलं, आता इथून निघतोय. पाऊस आलेला, नशीब पाऊस आला तेव्हा मी आतमध्येच होतो, म्हणजे कसं भिजलो नाही, काय नाही, काहीच नाही आणलं. असं झालं हात हलवत एकटा असं आलं बिंदास. एकटा फिरायची मजा पण येते थोडीफार, कोणाला टेन्शन नाही काय नाही. तर मी आता ट्रेनमध्ये बसून तुम्हाला सांगतो. चला. तिथे ना कसली तरी शूटिंग चालू आहे, शॉर्ट फिल्म वगैरे काहीतरी गर्दी केली लोकांनी. इथे हा स्पॉट एवढा का लोकांना आवडतो की बाबा बाहेरून येतात, ह्याचे फोटो काढतात. आपण तर इथे कधी अजूनपर्यंत फोटो नाही काढले. पोरं इथे येतात, फोटो काढतात स्वतःचे आणि स्टेटसला लावत असते. हे बघा सगळे फोटोज काढतात, सगळ्यांनी फोटो सेशन चालू आहे. आता पोचलेलो आहे मी ठाणे स्टेशनला आणि आता गाडी लावली तिथे जातो, गाडी घेतो आणि मग लवकर घरी जाऊ. आता लय वैताग आला बाहेर. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटला मला सांगा नक्की. असेच